नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही भरती निघालेली आहे. पोलीस आयुक्त नागपूर शहर यांच्या स्थापनेसाठी इथं पद निघालेली आहे मित्रांनो. 4 पोलीस स्टेशनमध्ये इथं भरती निर्माण झालेली आहे. त्याची पदनिर्मिती आणि त्या अनुषंगाने इथं खर्च निर्माण करण्याबाबतचा जी-आर आलेला आहे मित्रांनो. ओके. तर संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आणि आपलं टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप, Insta आयडी, Facebook आयडीला फॉलो करून ठेवायचं. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता हे जी भरती आलेली आहे मित्रांनो, याचा जी-आर आलेला आहे पोलीस आयुक्त नागपूर शहर यांच्या स्थापनेवर पिंपळा पोलीस ठाणे, त्यानंतर कडमना गाव पोलीस ठाणे आणि कोल्होरी बारा पोलीस ठाणे व भिलगाव पोलीस ठाणे असे 4 नवीन पोलीस ठाणे निर्माण करण्यास त्याकरिता पदनिर्मिती व त्या अनुषंगाने येणाऱ्या आवर्ती अनावर्ती खर्चास मान्यता देण्याबाबत जी-आर आलेला आहे. ओके. महाराष्ट्र शासनाकडून गृह विभागाकडून हा जी-आर आलेला आहे. 6/8/2025 चा लेटेस्ट असा जी-आर असणार आहे. याच्यामध्ये प्रस्तावना दिलेली आहे. पोलीस आयुक्त नागपूर शहर हे महाराष्ट्राच्या उपराजधानीचे शहर आहे. नागपूर शहर औद्योगिक व दळणवळणाच्या दृष्टीने प्रगतशील असून त्याचे क्षेत्रफळ फार मोठे आहे. सध्या विकसित होणाऱ्या शहरामुळे शहराची सीमा, वाढती लोकसंख्या, विशिष्ट भौगोलिक परिसर, वाढत्या झोपडपट्ट्या, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व गुन्हेगारांकडून घडणाऱ्या बेकायदेशीर कृत्यांवर आळा घालण्याकरिता तसेच शहरामधील सामान्य नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवण्यासाठी नवीन पोलीस ठाणे निर्माण करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने उक्त वस्तुस्थितीचा विचार करून पोलीस आयुक्त नागपूर शहर आयुक्तालयामधील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई कार्यालयाने संदर्भ क्रमांक 1 ते 4 येथे नमूद पत्रामध्ये पोलीस आयुक्त नागपूर शहर यांच्या स्थापनेवर सध्या कार्यरत ओडेश्वरी पोलीस ठाणे, कडमना पोलीस ठाणे, हिंगणा पोलीस ठाणे, यशोदानगर पोलीस ठाणे यांचे विभाजन करून अनुक्रमे पिंपळा पोलीस ठाणे, दुसरा कडमना गाव पोलीस ठाणे, कोल्हेरी बारा पोलीस ठाणे आणि भिलगाव पोलीस ठाणे अशी 4 पोलीस ठाणे निर्माण करण्यास त्याकरिता पदनिर्मिती व त्या अनुषंगाने येणाऱ्या आवर्ती व अनावर्ती खर्चास मान्यतेचा प्रस्ताव शासनास सादर केला होता. सदरून प्रस्तावना शासनाच्या विचारधारात होती. ओके. याच्यामध्ये दिलेले आहे आता शासनाचा निर्णय. आता तो पण आपण जाणून घेऊया. आता पोलीस आयुक्त नागपूर शहर यांच्या स्थापनेवरील सध्याच्या कार्यरत खालील पोलीस ठाण्यांचे विभाजन करून पिंपळा पोलीस ठाणे, कडमना गाव पोलीस ठाणे, काल्लोरी काल्लोरी बारा पोलीस ठाणे, भिलगाव पोलीस ठाणे असे 4 पोलीस ठाणे निर्माण करण्यास मान्यता देण्यात येत आहे. आता याच्यामध्ये विभाजन करण्याचे नाव दिलेलं आहे. पोलीस ठाण्याचे नाव व प्रस्तावित नवीन ठाण्याचे नाव व मंजूर पदे याच्यामध्ये दिलेलं आहे. आता यामध्ये याचं जुनं नाव याचं होतं विभाजन याच्यामध्ये होतं उड्डेशकर पोलीस ठाणे, पिंपळा पोलीस ठाणे आता झालेलं आहे. त्यात 65 पदे निर्माण करण्यात येणार आहे. त्यानंतर कडमना पोलीस ठाणे अंतर्गत कडमना गाव पोलीस ठाणे जसे 73 पदे निर्माण करण्यात येत आहे आणि हिंगणा पोलीस ठाणे विभाजन करून काल्लोरी बारा पोलीस ठाणे 65 जागा असणार आहे आणि यशोदानगर पोलीस ठाण्याचं भिलगाव पोलीस ठाणे असं विभाजन होणार आहे. याच्यामध्ये 66 जागा असणार आहे. एकूण इथे 269 पदांसाठी तर भरती जाहीर केलेली आहे. तसेच तिथं दिलेलं आहे परिशिष्ट अ ते ड मध्ये नमूद केलेली विविध संवर्गातील 269 पदे निर्माण करण्यास येणाऱ्या व त्याकरिता येणाऱ्या खर्चास 15,77,00,000 त्याचे 41,884 रुपये एवढा खर्चावर निर्माण झालेला आहे. ओके. तर याच्यानंतर आता अनावर्तीसाठी आवर्ती खर्च इथं असणार आहे 14,48,000 इतक्या अनावर्ती खर्चास मान्यता दिलेली आली आहे मित्रांनो. ओके. आता उपयुक्त इथं ठाण्याकरता येणाऱ्या अनावर्ती खर्चास उपलब्ध मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा व असं इथं सांगण्यात आलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर इथं आता पद तुम्हाला दाखवतो कोणते कोणते पदं असणार आहे. परिशिष्टामध्ये दिलेलं आहे. पिंपळा पोलीस ठाण्याकरिता नव्याने निर्माण करण्यात येणाऱ्या पदांचा तपशील दिलेला आहे. ओके. आता तुम्ही बघू शकता याच्यामध्ये परिशिष्टामध्ये पदनाम दिलेलं आहे. वेतन श्रेणी, मंजूर पदसंख्या. ओके. आता पोलीस निरीक्षणसाठी 17 सॅलरी असणार आहे 49,000 ते आपल्याला 1,55,800 एवढा पगार असेल. एक पद असणार आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक S15 सॅलरी असणार आहे. ज्यात 41,800 ते 1,32,300 एवढा पगार असणार 2 पदं असणार आहे. पोलीस उपनिरीक्षकमध्ये 14 सॅलरी असणार 38,600 ते 1,22,800 याच्यामध्ये 3 पदं बघायला मिळतात. त्यानंतर इथं सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकसाठी इथं S10 सॅलरी असणार आहे 29,200 ते 92,307 पदं बघायला मिळतात. ओके. पोलीस हवालदारसाठी इथं S9 सॅलरी 26,400 ते 83,600 एवढा पगार असणार आहे. विशेष आपल्याला
₹750 इथं वेतन असणार आहे. इथं मला आपल्याला 20 पदं बघायला मिळतात. पोलीस शिपाईसाठी परत हवालदारच्या नंतर आता शिपाई, याच्यानंतर आता याच्यामध्ये 7 सॅलरी असणार 21,700 ते 69,100. विशेष आपल्याला ₹750 आपल्याला इथं वेतन असणार आहे. इथे 32 पदं. ओके. हे झाले आपले 65 पदं या नव्याने पिंपळा पोलीस ठाण्याकरिता. ओके. त्याच्यानंतर आता दुसरं असणार आहे कडमना गाव पोलीस ठाण्याकरिता नव्याने निर्माण करण्यात येणाऱ्या पदांची तपशील. आता इथं पदनाम, वेतन श्रेणी व मंजूर पदसंख्या दिलेली आहे. पोलीस निरीक्षक S18 सॅलरी असणार 49,000 ते आपल्याला 1,55,800 S18 सॅलरी असणार, ज्यामध्ये एक पद असणार आहे. ओके. सहाय्यक पोलीस निरीक्षकसाठी S15 सॅलरी असतात 41,800 ते 1,32,300 याच्यामध्ये 2 पदं बघायला मिळतात. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षकसाठी S14 सॅलरी असणार आहे. याच्यामध्ये 38,600 ते 1,22,800 एवढा पगार असणार. 5 पदं बघायला मिळतात. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकसाठी ते S10 सॅलरी असणार आहे. 29,200 ते 92,300 एवढा पगार असणार. 8 पदं बघायला मिळतात. पोलीस हवालदारासाठी तेवढी व्हॅकन्सी असणार. याच्या S9 सॅलरी असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला 26,400 83,600 एवढा पगार असणार आहे. विशेष आपल्याला ₹750 असणार आहे वेतन. याच्यामध्ये 21 पदं बघायला मिळतात. नंतर पोलीस शिपाई आपल्याला सर्वात शेवटी S7 सॅलरी S7 याच्यामध्ये 21,700 ते आपल्याला 69,100 एवढा पगार असणार आहे. याच्यात विशेष आपल्याला वेतन असणार आहे ₹750 यामध्ये 350 आपला 350 म्हणतो. सॉरी 36 पदं बघायला मिळतात. एकूण इथं 73 पदे आलेली तर कडमना गावासाठी. ओके. आता काल लोरीबाला पोलीस ठाण्यामध्ये निर्माण करण्यात येणाऱ्या पदांचा तपशील दिलेला आहे. ज्यामध्ये पोलीस पोलीस निरीक्षकसाठी एक पद असणार आहे. ज्यामध्ये S18 सॅलरी 49,000 ते आपल्याला 1,55,800 ज्यामध्ये आपल्याला एक पद बघायला मिळतात. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षकसाठी S15 सॅलरी 41,800 ते 1,32,300 एवढा पगार बघायला मिळतो. ज्यामध्ये 3 पदं बघायला मिळतात. लगेच पोलीस उपनिरीक्षकसाठी S14 सॅलरी असणार आहे. याच्यामध्ये 38,600 ते 1,22,800 एवढा पगार असणार. याच्या 5 पदं बघायला मिळतात. त्यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकसाठी S10 सॅलरी असणार आहे. 29,200 ते 92,300 एवढा पगार असणार. 7 पदं बघायला मिळतात. पोलीस हवालदार करतात S9 सॅलरी असणार. ज्यामध्ये 26,400 ते 83,600 एवढा पगार असणार. ज्यामध्ये ₹750 प्लस आपल्याला विशेष वेतन असणार. 15 पदं बघायला मिळतात. पोलीस शिपाईसाठी S7 सॅलरी 21,700 ते 69,100 याच्यामध्ये प्लस आपल्याला ₹750 विशेष वेतन असणार. ज्यामध्ये 34 पदं बघायला मिळतात. ओके. एकूण इथं आपल्याला 65 पदांसाठी तर भरती निघालेली आहे. कोणतं गाव आहे ते? कोल्हेरी 12 पोलीस ठाण्याकरिता. ओके. आणि शेवटचे जे असणार परिशिष्ट ड मध्ये भिलगाव पोलीस ठाण्याकरिता नव्याने निर्माण करण्यात येणाऱ्या पदांचा तपशील. आता पोलीस निरीक्षक करता इथे एक व्हॅकन्सी असणार. S18 सॅलरी असणार 49,000 ते आपल्याला 1,55,800 एवढा पगार असणार. याच्यामध्ये एक पद बघायला मिळतात. सहाय्यक पोलीस निरीक्षकसाठी S15 सॅलरी असणार आहे. 41,800 ते 1,32,300 एवढा पगार असणार. याच्यामध्ये 2 पदं बघायला मिळतात. पोलीस उपनिरीक्षकसाठी S14 सॅलरी असणार. याच्यामध्ये 38,600 ते 1,22,800 एवढा पगार बघायला मिळतो. त्यात 8 पदं बघायला मिळतात. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकसाठी S10 सॅलरी असणार. 29,200 ते 92,300 एवढा पगार असतो. त्यात 5 पदं बघायला मिळतात. त्यानंतर पोलीस हवालदारासाठी S9 सॅलरी 26,400 ते 83,600 एवढा पगार असणार. याच्यात विशेष वेतन असलेले ₹750 यामध्ये 15 पदं बघायला मिळतात. पोलीस शिपाईसाठी S7 सॅलरी 21,700 ते 69,100 एवढा पगार असणार आहे. याच्यात विशेष वेतन असणार ₹750 च्या 35 पदं बघायला मिळतात. एकूण इथं 66 पदे निर्माण करण्यात येणार आहे. ओके. अशी एकूण इथं 269 पदांची भरती येणार आहे मित्रांनो. ओके. जी की तुम्हाला मी इथं वरच्या पॅरेग्राफमध्ये दाखवलेली होती. ओके. चांगली अपॉर्च्युनिटी असताना आपल्यासाठी खूप मोठी बंपर पोलीस भरती येणार आहे. आणि तुम्हाला सांगू इच्छितो आता इथं ग्रुप बीची भरती आलेली MPSC मार्फत. त्याच्यामध्ये फक्त STI आणि ASOची भरती आलेली. त्याच्यात खूप सारे कमी पदं आलेले. PSI भरती अजून पण आलेली नाहीये. ओके. आणि अजून पोलीस भरती पण आलेली नाहीये. ग्रुप सीची पण भरती यायची बाकी आहे. आणि PSIची पण भरती यायची बाकी आहे. बंपर भरती आता येणार आहे. खूप सारी इथं पदं खाली मित्रांनो. PSI भरतीमध्ये पण आणि पोलीस भरतीमध्ये पण नवीन-नवीन इथं नवीन-नवीन पोलीस ठाणे इथं ओपन होत आहे त्यामुळे. ओके. चांगली अपॉर्च्युनिटी असतात आपल्यासाठी. तर आपल्याला अभ्यासाला लागून जायचं. आपल्याला ग्राउंडचं वगैरे प्रॅक्टिस करा. अभ्यासाचं वगैरे लेखीची प्रॅक्टिस करून ठेवायची आहे. जेणेकरून याची भरतीची अपडेट लवकरात लवकर येणार आहे मित्रांनो. तर नाशिकची पण आलेली आहे मागे. आता नागपूरची आलेली आहे, पुण्याची आली आहे. आता भरपूर ठिकाणी आता खूप साऱ्या ठिकाणी जागा खाली मित्रांनो. बंपर भरती आता जाहीर होणार आहे. आपण अभ्यासाला लागायचं आहे. जर तुम्हाला इथं PDF फाईल पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल WhatsAppवर पण डाउनलोड करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला या भरती रिलेटेड काही डाऊट असेल तर मला तुम्ही Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. टेलिग्राम चॅनल, WhatsApp, Insta ID, Facebook पेजची. ओके. आणि WhatsApp ग्रुपची. ओके. तिथून आपल्याला जॉइन होऊन जायचं. तिथून आपल्याला सगळ्या लिंक वगैरे मिळून जातील. आणि जर तुम्हाला काही शंका असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला Instagram मेसेज करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे. चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचं. असा जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.